नमस्कार. जीवनात माणसाचं नातं हे साथ देणारं असावं, स्वार्थ साधणारं नसावं. मन सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. ज्यांच्या गरजा कमी असतात त्यांना सुख आणि स्वास्थ्य अधिक असतं. हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्यावं. आयुष्य एक दिग्दर्शक नसलेला सिनेमाच असतो. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास आपण स्वतःचा अपमान करीत आहात. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल. हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे. अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. माणसाने बोलल्याप्रमाणे वागणे म्हणजे प्रामाणिकपणा. संपत्तीचा अहंकार नसणे म्हणजे साधेपणा. सत्ता असूनही नम्र असणे म्हणजे मोठेपणा. मनाविरुद्ध घडूनही राग न येणे म्हणजे संयमीपणा. आणि या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याने यदाकदाचित आपला दुःखी चेहरा लोकांसमोर दाखवला तरी लाखो लोक विचारपूस करायला जवळ येतील. हा आपलेपणा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. हे सृष्टिकर्त्या, मला असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, दुःखातून आनंदाकडे, अधर्मातून धर्माकडे जाण्याची सद्बुद्धी दे. वाईट विचार, अहंकार आणि द्वेष यापासून सत्य, प्रेम आणि सुसंस्काराकडे जाण्याची बुद्धी दे. दानम भोगो नाशस्तिस्रो, गतयो भवन्ति वित्तश्य. संपत्तीचे 3च मार्ग असतात. ती दानात वापरली जाते, भोगात उपभोगली जाते किंवा नाश पावते. यांपैकी दान करणे हा संपत्तीचा सर्वश्रेष्ठ उपयोग आहे. दीपम शिष्याय दध्यात, ज्ञानदीपम तथैव च. जसा दीप दुसऱ्या दीपाला प्रज्वलित करतो, तसा ज्ञानी मनुष्य इतरांना ज्ञानाचा प्रकाश देतो. दिवाळीत आपण केवळ दिवेच नाही तर ज्ञान, सद्भावना आणि आशेचा प्रकाश पसरवावा. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, ज्ञान असो किंवा भूक असो. विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. तो आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सत्यता या मार्गावर चालूनच मिळवावा लागतो. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे 2 महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. फुले रोज फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो, मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. रानात तण, अंगणात घाण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, अंगणातील घाण
घराचं सौंदर्य बिघडवते आणि मनातला ताण जीवनाचा सर्वनाश करतो. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. कल बुरा था, आज अच्छा है और आगे बेहतर आएगा. वक्त ही तो है, रुक थोड़ा ही जाएगा. आयुष्यात सुख किती आहे हे महत्त्वाचं नाही, आहे ह्या सुखात समाधानी किती आहात हे महत्त्वाचं आहे. जे हरवलं त्याचं दुःख करू नका, जे मिळालंय त्याचा आभार मानावं, कारण आभारी माणूस नेहमी आनंदी असतो. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. माणूस अपयशाला भीत नाही, अपयशाचं खापर फोडायला कोणीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते. फाटलेले कपडे शिवून प्रसंगी रफू करून अल्टर करून वापरणारी पिढी कधीच मागे पडली. इतिहास जमा झाली. आता नवीन कपडे फाडून फॅशन म्हणून वापरणारी पिढी उदयाला आली आहे. जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नयेत. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे, समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जावा. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधीच संपत नसतो. जगण्यासाठी संघर्ष नसतोच, संघर्ष असतो तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. गोड फळं देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगड मारले जातात, तसेच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देतात. एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी देवाकडे न मागता मिळते, तीच खास मैत्री असते. वैचारिक समृद्धी माणसाला मोठं करत असते. म्हणून स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न निर्माण होतील. तसं आयुष्यात कुणी फार व्यस्त वगैरे काही नसतं. जो तो आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला वेळ देत असतो. शास्त्राच्या धाकावर बळावलेला धर्म जेव्हा दुसऱ्या धर्मात वैचारिक क्रांती होते तेव्हा लयाला जातो. तसेच विचार आणि सेवेनं वाढलेला धर्म शस्त्रबळालाही टक्कर देऊ शकतो. हाती शस्त्र येणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे. मग ते शस्त्र बंदूक असो, लाठी असो किंवा बूट. आपण दुर्लक्ष करत राहतो आणि समोरचा चुकतच राहतो. मग तो स्वतः चुकता चुकता आपल्याला चुकीचं ठरवायला लागतो. माणसानं एकदम सुखानं आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करावा. कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय. धन्यवाद.